नमस्कार, हाय सर्वांना. तर माझ्या एजी मेकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ मी बनवणार आहे. आपला शॉर्ट यूट्यूब ब्लॉग बनवणार आहे मी आज, जो की आहे आपला कोल्हापूरच्या कुलस्वामिनी अंबाबाईचा. विषय असा झाला की काल ॲक्च्युली माझी बस जी होती, संध्याकाळची 7ची माझी बस होती, जी मी माझ्या गावून माझ्या घरी मुंबईला निघणार होतो. पण काय काळास्तोवर ती कॅन्सल झाली, म्हणून मला आज संध्याकाळची बस बुकिंग करावी लागली. तर म्हटलं आज दिवसभर बसून करायचं काय, म्हणून त्यासाठी मी आज निघालेलो आहे कोल्हापूरला. तर आज मी पहिल्यांदाच कोल्हापूरला चाललेलो आहे. तर बघू आता की आपला कसा प्रवास होतो आणि मी आता कसा जाणार आहे ते तुम्हाला दाखवतो. तर ही आहे आपली गाडी. या गाडीने आता आपण जाणार आहोत कोल्हापूरला. आपण प्रायव्हेट गाडी केलेली आहे, इको. तर आता आपली सवारी निघालेली आहे कोल्हापूरकडे. तर रुद्रावा कसा माझ्याकडे आणि कॅमेराकडे बघतोय. मस्तपैकी आम्ही आता निघालो गाडीमधून. तर तब्बल 2 तासाचा प्रवास पूर्ण करून आम्ही कोल्हापूरमध्ये दाखल झालो. तर हा आहे कोल्हापूरचा मेन प्रवेशद्वार. आणि इथे बघू शकता तुम्ही गाडीवर लिहिलं MH09. MH09 म्हणजे तर आता आम्ही गाडीमधून उतरलो आणि समोर तुम्ही बघू शकता की जे मंदिर आहे महालक्ष्मीचं, हे मंदिरचा मेन एंट्री गेट आहे. मला बघून तर मी खूप मला वेगळंच काहीतरी वाटत होतं की महाराजांच्या काळामध्ये जसं होतं त्याप्रमाणे ते जे गड किल्ले वगैरे जे महाराजांचे वाडे असतात तसं इथं बघायला मिळत होतं. तुम्ही बघू शकता. मग ते राजाराम हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयसुद्धा आपल्या मुंबईकडे कसं असतात आणि इकडे महाविद्यालयाचं काहीतरी वेगळंच भयंकर रूप मला दिसत होतं. महाराजांच्या काळामध्ये जसे वसतिगृह होते तसे ज्या ठिकाणी मावळे राहत होते असा पूर्ण परिसर मला वाटत होता. तर बघू शकता की कोल्हापूर इथे कसं दिसतंय. आणि इथे कोल्हापुरी भाषासुद्धा मला ऐकायला मिळत होती. तर मंदिरामध्ये जाण्यासाठी ते माधुरी आणि मम्मीने वटीचं सामान घेतलं होतं. तर हा आहे मेन मंदिराचा एंट्रन्स, जिथे आम्ही आता एंटर केलेला आहे. तर आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आतमध्ये मी एंटर केलेले आहे आणि इथे स्ट्रिक्ट वॉर्न केलेला आहे. इथे लिहिलेलं आहे की तुम्ही मोबाईलने व्हिडिओ आणि फोटो काढू शकत नाही. तर मी माझी डेअरिंग करून आतमध्ये मोबाईल आणि फोटो व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत होतो. हे ते आतमध्ये एका देवीचं मंदिर होतं आणि मंदिर आतूनही बाहेरून जेवढं छान दिसतंय तेवढं आतमध्ये सुंदर आणि एकदम चांगल्या प्रकारे मला दिसत होतं. तर बघू शकता की आतमध्ये आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नसताना सुद्धा मी व्हिडिओ काढली. का तर तुम्हाला सुद्धा दर्शन घेता यावं म्हणून. इथे छोटे मोठे स्टॉल सुद्धा होते. तुम्हाला जे काही वस्तू आहे ते तुम्ही इथून परचेस करू शकता. मंदिराच्या प्रत्येक बाहेर दुकानामध्ये ती दुकानं असतात. थोडंच बाहेर आल्यानंतर इथे आम्ही थोडा नाश्ता केला. तर फेमस असे आप्पे वगैरे हे खाल्ले आम्ही आणि थोडं मार्केट आम्ही फिरलो. त्यानंतर आम्हाला रस्त्यावरतीच कोल्हापुरी चप्पलीचं मार्केट दिसलं. कोल्हापुरी चप्पल ही बघू शकता किती मोठी चप्पल इथे दुकानामध्ये लावली होती. आणि इथे मी कोल्हापूरचं जिल्हा कारागृह हे सुद्धा बघितलं, जे कोल्हापूरमध्ये कारागृह आहे. आणि मेन गेटला आल्यानंतर इथं सुंदर असा कोल्हापूरचा नजारा मला बघायला मिळाला.
आणि ते महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे सुद्धा इथं मेन चौकामध्ये आहेत. हे सगळं बघितल्यानंतर मी बाहेर निघालो. माझं दर्शन आजचं पूर्ण झालेलं आहे. तर आजचा जो व्हिडिओ होता, माझा जो मिनी ब्लॉग होता, तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज प्रेस द बेल आयकन. बाय बाय बाय.